मंडळी, पत्रामध्ये माणसांच्या भावना सामावलेल्या असतात आणि मृत्यूपत्रामध्ये नातेवाईकांचे हिस्से. पण या हिश्श्यांच्या किश्श्यांमधून तुमचं भरपूर मनोरंजन होणार आहे मात्र नक्की. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या इरसाल गावकरांचं. सावर स्वतःला सावर या बाय, काय दिलंस इंजेक्शन मधनी? चॉकलेट मिल्कशेक दिलाय. काही काय विचारताय हो? पेशंट आहे ना, इंजेक्शन मधून काय देणार? औषधच देणार ना. तुम्ही काय कडक बुंदे आहे का हो जरा? एवढं काय कडक होतंय मग? आईला माहितीये का माझ्या काय असतं त्यातलं? नीट सांगा की मग. अहो नीटच बोलले ना. गोळ्या दिल्यावर त्या विचारतायत काय दिलं. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार? ओ नर्स, गोळ्या पोळ्या एवढा राग नका दाखव. थांबा जरा. माझा बाप शेवटची घटका मोजतोय. माझी आई टेन्शन मध्ये म्हणून काय बाय विचारते ना. जर चांगली उत्तर द्या ना तिला. उठा ना आणि म्हणा ना, एक कप चाय देतेस काय? असं म्हणा ना. आहे लगा लाज वाटली पाहिजे तुला. जेव्हा मागायचे तेव्हा काय म्हणायचीस ग? एवढा सुद्धा चहा दिला नाहीस कोण? आता दोष देतीस होय ग त्यासनी? रडत बसली मोठी. नमस्कार, आपण बोलू शकतो का? लहानपणी बोबडा होतो तेव्हापासून बोलतोय मी. आता मोठा झालो एवढं बोलायला लागलो ना, आता येऊन विचारतोय आपण बोलू शकतो का म्हणून. मस्करी करताय तुम्ही? मस्करी म्हणजे इथं काय चाललंय? तुमचं काय बोलू शकता का? हे काय बघितलं, उत्तर? ही अशी फॅमिली आहे. गोळ्या दिल्यावर विचारतात काय देणार म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार? कशाला तीच बोलताय तुम्ही? जेवढी 2 वाक्य दिलेत तेवढी नीट बोला की. मी येऊ ना? बसा ते आमचं. या. दाद्या तू इथं बस. ये. नाही छोट्या तू बस. नाही दाद्या तू दाद्या मोठा. अरे छोट्या तू बस. नको बस. अरे तू बस. अरे छोट्या बस तू. अरे असं मला कसं वाटलं मग. अरे बस तू बस. मॅडम तुम्ही अचानक इकडे? तुमच्या वडिलांचं मृत्यूपत्र वाचण्यासाठी आले. एवढ्या लवकर कशाला आम्हाला सोडून चाललात हो? गेले नाहीत अजून. गेले. काय केलं आता? अरे बापाला काय काढलाय काय? कुठली पद्धत आहे लढायची? केसाव फुगाई असं वाटतं ऐकायला का ती? काय चाललंय इथं? छोट्या डोकं फिरलंय माझा आता. मग आय हे बघ, गेले ती कधी? नाही असं बोलू नको. गेले ती कधी? नाही गेलं ना. 3 वर्ष झाली आपण वाट बघतोय. आता जाते जाते ती का? त्यांना फक्त हिचकी द्यायची सोय. नुसती हिचकी देत असते ती, जात काय नाही तीच ती. टेन्शन नको घेऊ. आहेत ते आपल्यातच आहेत ते. मॅडम ती मेले ती का अजून? कशाला ती वाचायला पत्र मित्र? मग तुमच्या वडिलांचीच इच्छा आहे. मरण्यापूर्वी शेवटचा घटका मोजत असताना त्यांचं मृत्यूपत्र तुमच्या समोर वाचावं अशी. मला आत्ताच डॉक्टरांकडनं कळालं की ते कधीही जाऊ शकतात, त्यामुळे मी तातडीने आले. तसंही हे वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल तुमच्या नावे काय काय ठेवलंय वडिलांनी. असं होय? वाचा त्यांना सांभाळा ना. पाणी शांत. अगं आहे हे बघ, येणारा येतो जाणारा जातो. आपल्या हातात काय असतं? पाण्याचा प्याला. बघितलं, हे असं आहे यांचं. गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार? अरे तुम्ही कशाला बोंबलाय? तीच बोलताय परत. काय गरज आहे का वाढवायची? ज्याच्यासाठी मी आले ते करूया का? मी काय म्हणतो आहे, शेवटची इच्छा अशी नाही, पण बाबांची इच्छा आहे ना, तर आपण ऐकून घेऊया. धन्यवाद. मी खाली सही करणार. बया आता खाली आणि कुठं सही केली तुम्ही? बया आता खाली कुठे खाली म्हणजे अहो शरीर
सही केलीये कुठे? इथे मृत्यूपत्रावरती खाली सही केलीये. काय डोकं चालतं या बाईचं? मला वाटलं खाली बघितलं ही अशी विचित्र फॅमिली. गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार? अहो तुम्ही गप्प बसा. नाही थांबा मी काय म्हणतो ही एवढी लाईन रजिस्टर करून या ना जरा तुम्ही. कशाला बोलताय तेच अहो माझी आई दुःखात आहे म्हणून असं काय बाय बोलते तुम्ही वाचा ना. आहे तू शांत हो. हे बघ ते गेलेले नाहीत. अरे ते गेले तरी आपल्याला असणार आहे. टेन्शन घेऊ नको. शांत व्हा शांत हो. सगळे. मी मृत्यूपत्र वाचते. हा, छोटे बस, शांत. बस. नाही नको असं जाऊ. मी खाली सही करणार श्री अरुण कदम असे नमूद करतो की मी माझे हे मृत्यूपत्र पूर्ण शुद्धीत आणि कोणाच्याही दबावाला बळी न पडता बनवत आहे. मी माझ्या संपत्तीची वाटणी पुढील प्रमाणे केलेली आहे. माझी दोन्ही घरं ही बाबूला देण्यात यावी. बाबू कोण आहे? मी मी आहे बाबू. ए, दोघे कसे बाबू असाल? एक कोणीतरी बाबू. बाबू कोण आहे? मी तेच म्हणतोय ए छोट्या उगाच मस्करी करतोय काय मॅडम समोर हा माझा बाप मला लाडाने म्हणायचा पम्या बाबू तिकडे जा पम्या बाबू इरीवर जा. मी आहे बाबू. ए तात्या खोटरड्या तुझ्यात बाबू आहे का तरी? हा काय बोलते जुगस? हा मॅडम मी छोट्या आहे नाही तुम्ही छोट्या. त्यामुळं पप्पा मला म्हणायचे सावत्या बाबू सावत्या. मी बाबू आहे ती सही करू का माझं नाव? ए, बेन्या, इकडे मागे मॅडम स्वतः सांगितलंय हा छोट्या आहे याला जास्तीत जास्त छोटू म्हणतील. छोट्या मला म्हणायचे पाम्या बाबू ते माझ्या नावावर तुम्ही करत बाबू. ए, हा मीच बाबू आहे. नाही मी बाबू आहे. एक मिनिट. कन्फ्युजन असेल तर आपल्याला निर्णय घेता येणार नाही. आई तुम्हालाच उत्तर द्यावं लागेल. कोण आहे बाबू? बाबू मी आहे. बाबू तुम्ही आहात? हे लाडानं मला बाबू म्हणायचे. बघितलं हे असं आहे यांचं. गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून. अरे. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार? अहो, तुम्ही का पुन्हा तेच बोलताय? यांचं काय मध्ये मध्ये? त्यांना गोळी द्याने एक बसवा खाली. ते मला लाडाने बाबू म्हणायचे. ए गप गाय गप खोटं बोलते. मगाशी काय बोलीस हे काय बोलायचे वसाडे चार टाक आणि आता वसाडेचं बाबू झालंय. मग मला प्रेमानं ते म्हणायचे बाबू. बाबू लय लाडानं बाबू म्हणायचे आणि म्हणायचे मेले बाबूने थाना थाया थ्या असं पण म्हणायचे. अरे मेला बापच्या तोतला थात्या. काय बोलती उगाच? लय बोलतीस आता आहे तू मग. मी सांगितलं आता मला कळतंय. तुम्ही सांगितलं पण बाबू कोण आहे हे आपल्याला ठरवायला लागेल. मी बाबू आहे. हॅलो हा? हा बाबू बोलतोय. हा नाही बाबूने शब्द दिला म्हटलं बाबू टायमिंग वर पोहोचणारच. हा आज जरा बाबूला उशीर होईल. बाबूचा बुबा आजारी आहे. हा, बघा फंबल टाकला बघा. खोटं बोललो मग. बाबा आजारी आहे. बाबूचा बाबा आजारी आहे नाहीतर बाबू बरोबर टायमिंग वर पोहोचतोच. चार गावात आपल्याला बाबू म्हणून ओळखतात. हा हो कळलं तुम्ही बाबू आहात का? ठेवा फोन ठेवा. बाबू फोन ठेवतोय. ठेवा. बाबू 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 फोन तरी लावा. नुसत्या बाबू बाबू करताय हात लावून. बघितलं ही अशी विचित्र फॅमिली हो यांची. गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार? तुमच्या गोळ्या घेऊन तिकडे बाजूला उभ्या राहा. मध्ये मध्ये करू नका. शांत बसा. मॅडम तुम्हाला कळलं असेल कोण बाबू आहे. कोण आहे? मी बाबू आहे. मी सांगितलं बाबू आहे. एक मिनिट. आई बाबू आहेत असं आपण आता धरूया. हो आई बाबू आहेत कारण की बाबा आईला बाबू म्हणू शकतात हे मला पटलंय. नाही नाही मला पटत नाही. हा मला बाबूला पण हे पटलेलं ना हा. बाबू रुसलाय. हा. बेन्या केवढं करशील र? हा? ती ठरलं ना बाबू आहे ती म्हणून कशाला मध्ये घुसतेस मग? ए दादा मोठा बेने बोलशील. हा, मग तुम्ही कशाला बाबूवरनं बांधताय? अजून 70 एकर जमिनीचा हिशेब लावायचा आहे. ती कुणाच नाव केली आहे? हा सगळ्यांच्या नावावर समान आहे ना. नाही 70 एकर जमीन सोनूला देण्यात यावी असं लिहिलं. सोना कोण आहे? मी आहे सोना. मी सोन आहे मग. आता बाबूवरनं भांडण होतात ना. तुम्ही दोघंही बाबू होतात ना आता. मगाशी फोन पूर्ण करायला दिला नाही तुम्ही. मगाशी तेच बोलवतो माझा बाप लाडाने मला पम्या बाबू सोना तूच माझा सोना असं बोलायचा. म्या बाबू सोना. हा मी आहे सोना तुम्ही माझ्या नावावर करतो. ए, दादा लय करतेस आता. मी सोन आहे. हे बघा छोटू. गोंधळ घालू नका. ऐका आई तुम्हीच सांगू शकता सोना कोण आहे? मी आहे सोना. माझं हिवाळ्यातलं नाव सोना आहे.
तुझ्या जिभेला थंडी कशी वाजत नाही ग हा ते म्हणायचे आणि मग बाबू ते उन्हाळा आणि पावसाळा चालायचं. आता मग कशी बोलली मी बाबू आहे आणि आता बाबूचं शोना झालंय. नाही ते प्रेमाने बाबू म्हणायचे, लाडात आल्यावर सोना म्हणायचे. ते म्हणायचे मेरा सोना बतक सोया नाही त्या असं अरे म्हणायचे. माझा बाप काय बोबडा होता काय यार? थोया नाही त्या थोया नाही. ए, तुम्ही काय बोबडा होता त्यांच्याशी थोया बोला. नाही त्या काय? ए, उठून दा- उत्तर मी द्या. सोना आहे, दादा! सांगतो ती. मी तू सोना माझ्या आहे. अंगाला छोटू सोना मी आहे. छोटू छोटू, कानोला करू नको. बापाने पण सगळी लफडी करून ठेवली आहे तिकडे. मृत्यूपत्रात लिहायची ना नावं काय ती कोणाची आहेत ती सोना बाबू. उठवा उठवा त्यांना आणि छापा आणि बदलायला लावा नावं. तुमच्या पिताश्रींनी लिहून ठेवलंय सगळं बाबू सोना आणि हेही लिहिलंय की 70 तोळे सोनं हे गुंड्याला देण्यात यावं. गुंड्या मी आता गुंड्या मी आहे. हा मुस्कडीन हा गुंड्या मी आहे. आवाज काढायचा नाही. गुंड्या मी आहे. होती का गुंड्याला का काहीतरी मिळते एक मिनिट मला एकदा कोपऱ्यात नेऊन बोलले लाडाने गुंड्या. गुंड्या मी गुंड्या आता. कोण बाबू काय ते तुम्ही तिघं ठरवा कोण आहे गुंड्या बाबू सोना आणि काय तो सोक्षमोक्ष लावायचा ठरवा. एक मिनिट यावा आता सगळं मंजूर करूया नंतर आपापसात वाटून घेवा चालेल. दिसेल ना पण दिन दिन देव शपथ. व बाई बाई हा गुंड्या हा बाबू आणि मी सोना. हा हा गुंड्या बाबू सोना ठरलंय तुमचं फायनल. हा ओके चला. अरे बापरे. पाणी गोंधळ गोंधळ करू नका. थांबा, थांबा, थांबा. काय होते? क्युटी पाय ए क्युटी पाय काय झालं तुला? कशाच बाबू किती दिवसांनी आवाज ऐकला माझा सोना. कुठे गेला होता तू गुंड्या? अरे मी इथेच होतो. तुझी काळजी करत होतो मी. एक मिनिट गुंड्या बाबू सोना हे तिन्ही तुम्हीच आहात. यांनी सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर केली आहे. प्रॉपर्टीचं जाऊ द्या हो. गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार? अरे काय केलं तुमच्या गोळ्या यार? तुम्ही गोळ्या द्या नाही तर गोळ्या घाला त्यांना. मला काय करायचंय? हे प्रॉपर्टीचे पेपर घ्या त्याच्यावरती सह्या करा नाही तर फाडून टाका. खड्ड्यात गेली तुमची मॅडम, ऐका की. फॅमिली खड्ड्यात गेली. मॅडम, तुम्ही सगळे- वा 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 वा. तुम्ही आम्हाला हसायच्या गोळ्या दिल्या का पोळ्या दिल्या माहिती नाही पण आम्हाला जाम मजा आली. मस्त आला परफॉर्मन्स. सोनाली ताई वनिता किती टाहो फोडावा. कुठलाही मरायला टेकलेला माणूस उठून बसला असता अशी जर कोणी हाक मारली असती तर. अरुण कानटोपी माईक ऑक्सिजन मास्क हे सगळं कसं सांभाळत होतास आणि तरी म्हणजे श्वास लागला होता आणि सगळ्यांना प्रेमाने सगळ्यांना नव्हे प्रियांकाला काय काय म्हणत होतास. धमाल आली. छोटे मोठे फार आवडले. एवढं प्रेम उतू चाललं होतं की खुर्चीवर कुणी बसावं. नंतर हमरी तुमरीवर आलात तुम्ही. सॉलिड. आणि मला सगळ्यात जास्त आवडली ही टिकली लावलेली नर्स. अप्रतिम. म्हणजे एकच वाक्य ज्याच्या वाट्याला आहे त्यांनी इतकी बाजी मारावी. कमाल आहे. कमाल प्रियांका. मस्त मस्त आहे.